तर तुमच्याकडूनच कळतंय. ठीक आहे, लोक ठरवतील कोणामध्ये माणुसकी राहिली कोणामध्ये नाही राहिली. साधारण एक 2-3 आमची दिल्लीची ट्रिप झाली की फैसला होईल. दिलीप मोहितेंची नाराजी दूर केली आहे. अमोल कोल्हे म्हणतायत की पिक्चर अभी बाकी आहे. हो का, समोरच्यांनी काय बोलावं. तुम्ही पत्रकार मित्र काय करता, मला उपमुख्यमंत्री म्हणून माझं विचार ना, हे असं बोलला तो तसा बोलला, त्यांना प्रत्येकाला उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. तो त्यांना संविधानाने प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. प्रत्येकाचा ऐकून घेण्याचा अधिकार नागरिकांना दिलेला आहे. जबाबदार नागरिक सगळं ऐकून घेतील आणि त्यांना योग्य वाटतील त्या पाठीशी उभं राहतील. मला अजून काही त्याच्याबद्दल माहिती नाही. मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे. आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्ही आरेला कार्य सगळ्यांना करू शकतो, पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचंय. कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो. आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्यात. वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न आहे. दादा, खरं तर जवळचे सहकारी निवडणुकीच्या काळामध्ये अहो, कोणी कोणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. त्या संदर्भामध्ये कोणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही. ज्याला ज्याचे विचार पटतील तो त्याच्या पद्धतीनं भेटी घेऊ शकतो. आम्ही जे आमच्या बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाऊ. उमेदवारी घोषित व्हायला उशीर होतोय, अजून तिढा सुटलेला नाही का? कुठल्या 80% जागा 48 पैकी संपूर्णपणे त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला आहे. 20% जागा त्याच्याबद्दल पेंडिंगला राहिलेल्या आहेत. त्याच्याकरता एकदा आम्हाला बसावं लागेल. ते बसण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. मला त्याच्याबद्दल काहीच माहित नाही. तुम्हालाही बारामतीत लढायचं असेल तर आपण पण लढू शकता. शेवटी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. कुणी लढावं संविधानाने आपल्याला दिलेलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे आणि तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्हाला त्याच्याबद्दल लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चालतं. आता जवळचे सहकारी निवडणुकीच्या काळात नाराजी व्यक्त करतात, मग बाकी दिवस ह्या नाराजी का पुढे येत नाही निवडणुकी? मला त्याबद्दल ही काही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही बाबांनो. ही देशाच्या 140 कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आपण त्या अँगलने ह्या निवडणुकीकडे बघू. म्हणजे मी तरी त्या अँगलने बघतो. आम्ही सगळे बसून एकनाथराव शिंदे साहेब, मी, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे, आम्ही सगळे प्रमुख लोक बसू आणि त्याच्यामुळे व्यवस्थितपणे मार्ग काढू. मार्ग काढत असताना जे प्रतिसाद देतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ. जे प्रतिसाद देणार नाही त्यांच्याबद्दलच त्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. मला काहीच माहित नाही. मी त्यांची चर्चा काय झाली ते मला कसं कळणार. त्यांची फोटोवरून दिसतंय त्यांची चर्चा झाली नाही. उद्याच्याला जर आमच्या 3 पक्षांमध्ये दुसऱ्यांना ज्या जागा जात आहेत त्याच्यातनं जर त्यांनी एखादा मित्र पक्ष घेतला तर आमचा विरोध असायचं कारण काय? तुमच्या लक्षात आलं का? जर उद्याच्याला शिवसेनेकडच्या जागा आहेत, भाजपकडच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट होऊन त्यांची तशा प्रकारची भूमिका असेल त्या पक्षाच्या नेतृत्वाची, तर आपल्याला त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही. साधारण मी एकनाथरावांशी बोललो. एकनाथराव म्हणले 1-2 दिवसामध्ये जाऊ, कारण प्रत्येकाची आपापल्या भागात कामं चाललेली आहेत. मला पण इथं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बैठका घ्यायच्या होत्या, त्या आज बऱ्याच अंशी झाल्यात, हडपसर सोडून विधानसभा मतदारसंघ. आता लवकर मी आता ते खडकवासल्याची एक मीटिंग करून मुंबईला जाणार आहे. मुंबईला गेल्यानंतर तिथं गेल्यावर त्यांच्याशी बोलू. कारण जाताना एकनाथरावांना पण यावं लागेल, देवेंद्रजींना पण यावं लागेल, बावनकुळेंना पण यावं लागेल, मला तटकरेंना पण यावं लागेल, आम्हाला सगळ्यांनाच, प्रफुल्लभाईंना पण यावं लागेल. आढळरावांची म्हणजे जो पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांचं तिकीट फायनल होईल की महायुतीच्या याच्यावरती त्यांचं तिकीट फायनल? आता त्या संदर्भामध्ये एकदा जागा वाटप होऊ द्या.
ज्या जागा आम्हाला येतील त्याबद्दलचा निर्णय आम्ही चर्चा करून त्या ठिकाणी घेऊ. आपल्या दिल्लीवारी होते अमोल कोल्हेने असं म्हटलं होतं की ज्यांना स्वतःच्या पक्षात सर्व निर्णय घेण्याचे अधिकार होते त्यांना आता दिल्लीवारी करण्याची वेळ आली. दिल्ली वारी ह्यांना करावी लागत नाही का? दिल्ली आपल्याच देशात आहे ना, पाकिस्तानमध्ये नाही ना, आपल्या देशाची राजधानी आहे. अमोल कोल्हेंना पक्षात मी घेतलं, तिकीट मी दिलं, निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान आम्ही लोकांनी केलं. आता ठीक आहे, काळानुरूप दिवस बदलतात. खरं तर माग ते राजीनामा द्यायला निघाले होते. मी त्यांना इतक्या विनवण्या केल्या, नको 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 नको. ते म्हणायचे मला माझा जो अभिनेता माझ्यामध्ये दडलेला आहे त्याला वेळ मिळत नाही, मला मालिका करायला वेळ मिळत नाही, मला चित्रपट करायला वेळ मिळत नाही, मी सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी असताना मला कसा एवढा पक्षाला मतदारसंघाला वेळ देता येईल, असे त्यांची वक्तव्य होती. आणि तुम्ही बघा ना, 5 वर्षामध्ये त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किती जनसंपर्क ठेवला हे तुम्ही मतदाराचा विचारा. आज आपण या ठिकाणी बैठक घेतलेली आहे.